मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता सध्या थंडीचे दिवस चाललेले आहेत आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे। सो गरमागरम भजी सारखं किंवा पकोडे खायला आपल्याला खूपच आवडतं। तर आज आपण मॅगी पासून एक पदार्थ बनवणार आहोत आणि त्याचं नाव मी शेवटला सांगणार आहे। तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा। जास्त वेळ न घालवता लवकरच सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। रेसिपीसाठी मी मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत। हे मोठे पॅकेट आहेत, छोटेवाले नाहीत। म्हणजे मला वाटतं ते 15 वाले जे पॅकेट मिळतात ते आहेत। तर ही जी मॅगी आहे याचा आपण आता चुरा करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, 3 ते 4 बटाटे आहेत, ते आपण मॅश करून घेणार आहोत। बटाटे मॅश करून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। आता आपल्याला चिली फ्लेक्स आणि ओरेगानो मी घालून घेणार आहे। यानंतर मी जो मॅगीचं पॅकेट आपण फोडलेलं होतं त्याचा जो मॅगी मसाला होता तो देखील आपल्याला घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने ते मिश्रण तयार होणार आहे। आता मी चीजचे क्यूब घेतलेले आहेत, त्याला मी कट करून घेणार आहे 4 पोर्शनमध्ये। म्हणजे एका क्यूबचे 4 पोर्शन करूयात। आता आपल्याला ते यूज करायचे कसे ते दाखवते। हे जे आपण बटाट्याचं जे मिश्रण केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक ती चीज जो क्यूब आपला होता ती घालून घ्यायची आहे आणि असे रोल करून घ्यायचे आहेत। तर मी आता तसे सगळे रोल बनवून घेते। आता आपले सगळे रोल जे आहेत ते बनवून झालेले आहेत। आता मॅगीचा पार्ट येतो। आता आपल्याला मॅगीचं काय करायचं आहे, तर हे जे रोल आहेत ह्याला आपण मॅगीमध्ये घोळवून घेणार आहोत आणि त्याच्यावर व्यवस्थित मॅगी लागली जाते। सो हे जे नूडल्स आहेत बारीक केलेले आपण त्या रोल जे ब्रेडचे जे रोल होते त्याच्यावर लावून घ्यायचे आहेत। आता हे जे रोल आहेत तयार केलेले हे असे डायरेक्ट तळले तर ते फुटायचे चान्सेस आहेत। सो आपण काय करणार आहोत, मी मैदा घेतला आहे, मैद्यामध्ये मी ओरेगानो आणि चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि ह्याची स्लरी तयार करणार आहे। तर ह्या ज्या स्लरी जी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण मॅगीचे रोल केलेले आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि मग नंतर पुन्हा एकदा मॅगीचा जो नूडल्सचा चुरा केलेला होता त्याच्यामध्ये पुन्हा आपण ते लावून घेणार आहोत त्या रोलवर ते मॅगी आणि मग हे सगळे आपण असे रेडी करून मगच फ्राय करणार आहोत। तर आता हे सगळे रेडी करून झाले आहेत आणि आपण आता गरम तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मीडियम आचेवरच ते आपल्याला फ्राय करायचे आहेत, जास्त काही हाय फ्लेमवर तुम्ही तळू नका। सो हे आता बघा फ्राय करून झालेले आहेत, असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बाहेरून। तर हे छान बाहेरून क्रिस्पी आणि आतमधनं मस्त चीजी असे लागतात। परफेक्ट इव्हिनिंग स्नॅक आहे, संध्याकाळच्या चहासोबत एकदम तुम्ही मुलांना आवडतील असा स्नॅक आहे। सो आजची ही मी जे नाव सांगितलेलं नव्हतं ते पोटॅटो मॅगी रोल ही रेसिपी तयार आहे। आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।